आणखी एक महत्त्वाची बातमी. शेतामध्ये खेळणाऱ्या चिमुरडीचा बिबट्यानं जीव घेतलाय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधली ही घटना आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय. जळगावच्या चाळीसगावमध्ये रांजणगाव शिवारामध्ये शेतातल्या लिंबूच्या बागेत खेळणाऱ्या 4 वर्षाच्या बालिकेवर बिबट्यानं हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झालाय. रसला पावरा असं मृत बालिकेचं नाव आहे. माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करत असताना एका 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे. तिच्या वडिलांसोबत वडील काम करत होते. वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत या मुलीला पकडून नेले होते. परंतु वडिलांनी पाठलाग करत ते बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती मुलगी सापडली. परंतु दवाखान्यात जात असताना दुर्दैवी त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वन विभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत, घातक आहेत, असे आपण बदलावे.